पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचंच वारं जास्त आहे. त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र झटणार. आम्ही आमच्या भावालाच मतदान करणार. लाडक्या बहिणी सगळ्या बाणांच्या पाठीमागे आहे म्हणल्यावर आणि प्रचाराची आम्हाला गरजच नाही. आमचं मत ठाम आहे म्हटल्यानंतर गरज नाही आहे. उमेदवार नवीन जरी असला तर आमदार पाठीचे आहेत नको. येणार धनुष्यबाणच येणार. उमेदवार अशोक आबांनी सारिका सुभाष पाटीलच येणार. उमेदवारांना बहुमताने मी निवडून देणार, विजयी करणार. हो खरंच बांधच येणार. आणि तो चांगल्या पद्धतीने त्यांचा संपर्क असल्यामुळे कसं आहे त्यांच्याशी लोक जोडली गेलेली आहेत. प्रचार करायचीच गरज नाही आहे. काम एवढं आहे की प्रचाराची गरजच लागत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार करणारा पक्ष कोणता असेल तर शिवसेना. त्यामुळे कसं आहे आता शिवसेनेसोबतच आम्हाला जावं लागणार. युवकांनी ठरवलंय धनुष्यबाणच निवडून जायचं. दर्शको नमस्कार, के के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची जी काही रणधुमाळी चालू आहे ती सर्व रणधुमाळी आपण या के के न्यूजच्या माध्यमातून दाखवतोय. आज आपण राधानगरी तालुक्यामध्ये येणारा राशिवडे बुद्रुक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील कोते या गावात आलेलं आहे. या कोते गावातील नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे उमेदवार उभारलेले आहेत ते सक्षम आहेत का, त्यांची काही विकासाची कामं झालेली आहेत का, किंवा या गावामध्ये वारं कोणाचं आहे, हवा कोणाची आहे, याचा संपूर्ण आढावा या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. निवडणुकीचं वारं चांगलं आहे की कुणाच्याकडनं वार आहे ते? वाहन धनुष्यबाण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचंच वारं जास्त आहे. आंबेडकर साहेब उभारले. आंबेडकर साहेब जरी नसले तरी अशोक आबा पाटील एक तडफदार व नेतृत्व असणारा एक चांगला उमेदवार आहे. आणि ते अशोक आबा हे जिल्हा परिषद याला निवडून येणारच. पण आबा नवीन आहे. आबा नवीन जरी असले तरी कामाचा माणूस आहे. 10 वर्ष सरपंचकी करतात. त्यांच्या गावचा विकास त्यांनी चांगला केला, तसंच भागातील विकास चांगला करतील अशी आमची 100% अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांना निवडून देणार. किती वेळ तगडा असू द्यात, काही होऊ देत, काही अडचण नाही. काय लावलाय इथनं? जोडण्या लावलाय. जोडण्या जोरात आहेत. जोडण्या लावलाय. येणार धनुष्यबाणच फक्त. धनुष्यबाणाचा आज सर्वसामान्यासारखा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज या कोते गावासाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून आज अंबाबाई मंदिरला 2014ला मी पहिल्यांदा आमदार झालेत तेव्हा 7.5 लाख रुपये लावलेत गावासाठी. सुरुवातीला 15 लाख रुपये निधी गावासाठी लावला आहे, अंतर्गत रस्त्यांच्यासाठी. तसेच आता दत्त मंदिरसाठी आम्ही 30 लाख रुपयेचा निधी लावला आहे. दत्त मंदिर लावून ते हॉल तयार आहे. आपला सांस्कृतिक हॉल आम्ही बांधला आहे. दत्त मंदिरचा हॉल झाला आहे. तसेच गावातील बाकीचे अंतर्गत रस्ते, समाज मंदिर यासाठी आम्ही भरपूर निधी, मला वाटतं कोट्यावधी रुपयाचा निधी आजपर्यंत मी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गावात आणला आहे पालकमंत्रीच्या माध्यमातून. बरं, आता एवढा सगळा निधी आणलाय म्हटल्यावर आता कोण उमेदवार निवडून येईल वाटते? येणार धनुष्यबाणच येणार. उमेदवार अशोक आबांनी सारिका सुभाष पाटीलच येणार. दोघंच येणार. हो, 100% येणार. आज गावासाठी भरपूर योगदान पालकमंत्र्यांचं आहे. त्यांच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार 100% आमच्या भागाचा विकास करणार. काय गावात वातावरण कोणाचं आहे? गावात वातावरण आता सर्वसाधारण शिवसेना जास्त आहे. शिवसेनेचं आहे. हो, ते कसं काय हो? तसंच आहे. का आता बरं? तुम्ही काय बघताय शिवसेनेची कामं झाली ती ते सांगा. शिवसेनेची कामं झालीत की शिवसेनेची कामं तुम्ही केलेली आहेत. बरं. आणि आज सुभाष पाटील हं, हं, हं. आणि सारिका सुभाष पाटील हे उमेदवार जे आहेत हं, ते ते पंचायत आमच्या समितीला. ते आमच्या पालकमंत्र्यांचे आंबेडकर साहेबांचे उमेदवार आहेत. बरं आणि त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र बरं झटणार. आणि आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आम्ही एक ठामत केलेला आहे. बरं. आता हे झालं पंचायत समिती. जिल्हा परिषदला कोण उभारलंय? जिल्हाला आबा पाटील राशिवडे. पाटील. हो, हां, ही 2 उमेदवार दिल्यात आता आंबेडकर साहेबांनी. हाय काय सक्षम? आहेच काय. काय कामं करतील हा, का? करणार की. कामं करतील काय हं, ते आता कसं आहे, हं, तुम्ही आम्हाला कामाला सांगितलं, हं, सांगितलं भाऊ हे काम करतोय का नाही करतोय हं. हे त्याच्या कामावर अवलंबून राहणार की. पण कामाला सांगणं हे तरी इष्ट आहे. बरं. आता नौका आहेत, आबा नौका आहे तिकडे. आता ते नौके जरी अनुभवी असले, आहेत. नवीन जरी असले तरी काम करणार उत्सुक आहेत ना. जे पण करणार की. तिकडे अनुभवी आहेत ना. हा, अनुभव काय 3 करणार. पलीकडचा अनुभवी आहेत ना. हा. मग आबांचा टिकाव लागणार का? लागणार की. टिकाव लावण्यासाठी ते आम्ही ठाम कमर बांधलेलीच आहे आबांच्यासाठी. आणि हे आमच्या पालकमंत्र्यांचे आंबेडकर साहेबांचे उमेदवार आहेत. आणि बरं. त्यांना आम्ही बहुत प्रचंड मताने मी निवडून देणार. पण त्यांचा पण प्रचार जोरात चालू आहे. असून दे की. अहो जो तो आपल्यापर्यंत करणारच की. इकडे जरा प्रचार कमी पडायचा. नाही कसा कमी पडेल? हं? त्याला आम्ही कमी पडलो पाहिजे. बर कमी पडत नाही. बर. कारण आंबेडकर साहेबांचं आम्हाला टॉनिक आहे. बर. आणि त्या टॉनिकमुळे आम्ही हं, कमी पडणार नाही. कमी पडणार नाही. काय हो हो. बर. मग कोतेकरांनी काय ठरलायचं आता? कोणती करण्याचं काय ज्याचे न ठरते की सगळं उघड सांगू कसं चालेल? बर, जरा उघड सांगा की. नाही, आता कसं आता जाणार 4-5 उघड? दिवस राहिले आता म्हणल्यावर. कोणत्याकडे आम्ही एवढं ठरवलं का आमच्या गटानं आम्ही ह्या उमेदवारांना बहुमताने मी निवडून देणार, विजयी करणार. बर. ठाम मत आम्ही बांधलेलं आहे. आणि आंबेडकर साहेबांच्या उमेदवारासाठी आम्हाला
अहो रात्र करायला लावून दे. हम्म? हा हा. काय बाणाचं जरा कमी आहे म्हणते ती. नाही नाही कमी कसं असेल हा. त्याला मग आम्ही कमी पडलो पाहिजे. दोरीत तणवून वाढणार सोडणार नाही आम्ही आता. मामा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या आले काय कानावर आले की बोला की काय गावात वातावरण आहे? वातावरण 100% चांगलं आहे. आंबेडकरांच्या बाजूने आहे. बर काही अडचण येणार नाही. बर काय मग आंबेडकर साहेबांनी कुणा कुणाला उभा केले का हाय का माहिती हाय का? की, हाय की, हाय कोण की. कोण आहे ते? राष्ट्रवादीचे आबा आहेत बर आणि पंचायत समितीला आपले जे येडवडीचे एवढ्याचे आहे. सारिका पाटील सारिका पाटील आहेत. काय उमेदवार दिल्यात काय सक्षम आहेत का हो? आहेत पण आबांच्या विरोधात जे आहे ते जरा अनुभवी आहे. आबां जरा कमी पडणार अनुभव जरा कमी आहे आबांचा. आबासने अनुभव कमी जरी असला हं. तरी आंबेडकरांच्या ह्याच्याखाली त्यांना मतदान होणार येऊ 100%. बरं पण आबांचं काही येणं जाणं आहे का हो? इकडं कवा आता यायला लागलो. पहिलं कुठलं येणं जाणं आहे? बर पहिलं काय नाही आहे पण पहिलं काय आता यायला लागल्या. या लागल्या बर मग पहिलं- गावात वारं कोणाचं मग आता आहे? आता आंबेडकरचा आहे 100% आहे 100%. आम्ही होता होईल तेवढं हां. एकूण 1200 मतदान काहीतरी गावात आहे. हं. मग बाहेर गेलेले असतील त्यांचं का सोडून द्या किमान 60-900च्या आसपासच मतदान तरी आहे. म्हणजे बरं. बाहेरच्या गावची माणसं काही हां, इकडे हां. येऊ शकत नाहीत नाही. बर मग किती मतदान नोंदल म्हणतात? हां तरी 900च्या आसपासच जाईल एकूण सगळं. त्यातलं बाण त्यापैकी किती? आम्ही 600 मतदान द्यायची व्यवस्था करू. धनुष्यबाणाला हो 100%. काय त्यात काय सांगा, फरक का येणार? उगाच त्यांचा पण जोरात चालू आहे प्रचार आणि उगाच असू दे काय की असू दे. मग कामं आहेत नाही कोट्यवधीची कामं आहेत. बर त्या जोरावर आम्ही त्याच्यावर त्यांच्या पत्र जातोय. बर फक्त मी तुम्हाला बोललो ते वेगळ्या याच्यावर बोललो. हां, हां. मग तुमच्यात मग हाय म्हणा वातावरण कुणाचं आहे म्हणायचं? वातावरण आता आहे. गुलाब कुणावर पडेल काय अंदाज लावलाय सगळा? आता अंदाज बघा काय झालंय परिस्थिती राशिवडीच्या जे वावरात आहे बर का राहते हं. जवळजवळ 8 का 9,000 मतदान राशिवड्यात बर आहे. बर बर तिथं 8-9 हजार मतदान हे लक्षात घ्या. बरं. आमच्या गावात कसं कुठं 500 कुठं 700 कुठं 800 तुमच्या गावात 900. वाढून कोण येणार जरा सांगा? आमच्या गावात मी सांगतो ना आंबेडकरची सीट जेवढी आहे तेवढी वाढून देणार आम्ही. येणार. हे ठाम काम. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे कोतेगाव या कोतेगावात आलोय. साधारण 12:30-1 वाजताची आता ही टायमिंग आहे. जरा बघूया इथं कोण आहेत काय महिला इथं आता उभारल्या जरा बघूया ताई का उभारल्या जरा त्यांच्याकडे माहिती घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली आहे, माहित आहे काय? आहे की माहित आहे आहे. काय गावात वातावरण काय हो? वारं कुणाचं आहे? धनुष्यबाण धनुष्य शिवसेना शिवसेना नाही तिकडे हाताच आहे म्हणाला. नाही नाही धनुष्यबाण काय सांगायला नाही, नाही. उगाच सांगायला काय? नाही नाही बरं, काय आम्ही आमच्या भावालाच मतदान करणार बरं. 100%. कोण उभारले माहित आहे का जरा? आहे की. कोण आहे? सारिका सुभाष पाटील बर अशोक आबासो पाटील अशोक आबा पाटील आबा आणि इकडे पाटील. सारिका वहिनी उभारल्या. हां. हा उमेदवार चांगला आहेत का? आहेत की तगडा आहेत उमेदवार आहेत पण पलीकडे पण तगडे दिले आहेत. असू देत की मग त्यांचं जरा जोरात चालू आहे बघा. असू दे मग तुमचं- खरं शिव आमचीच सत्ता येणार. तुमची सत्ता आहे हो ना? हो बरं. मग ही आता काय मावशी म्हणते हिची काय सत्ता कोणाची येणार? बाणाची येणार म्हणाले ना. मग बाणाचीच की कसं काय? उगाच आम्ही काय दिवसामध्ये लाडक्या उगाच- बहिणी सगळ्या बाणांच्या पाठीमाग आहे म्हणल्यावर सगळ्या होय मग काय लाडक्या बहिणीत पैसे मिळतील होय वाटतं. आणि मिळालं नाही मिळालं तरी काम करतात नाही चांगलं काम करते. मग बरं, काय ते 2 उमेदवार दिले जरा आहेत का सक्षम आहेत का हो? सक्षम आबा आहेत दिल्या, की सारिका वहिनी दिल्या दिल्यात आहेत की सक्षम आहेत चांगले आहेत पण जरा अनुभव आहेत. आबा नवीन आहेत तिकडे जरा दिल्यात ती जरा अनुभवीपेक्षा जास्त आहे त्यांचा अनुभव आहे. येणार की आम्ही पाठीशी असल्यावर मग बरं, मग येणार तुम्ही की पाठीशी आहे ना त्यांच्या? मग सगळ्या महिला पाठीशी आहेत. सगळ्या लाडक्या बहिणी पाठीशी आहेत. आता ती नाही, तुमच्या उमेदवाराच्या पलीकडे दिले ते उमेदवार जरा असं तगडा आहे तगडा आहे. तरी सुद्धा असू देत मग असू देत त्यांचा टिकाव खरं लागला नाही चांगलं. म्हणाले ना. नाही, फिरवले आम्ही नाही, गावातून लागणार. नाही म्हणाले ना. लागणार ज्याच्या ज्याच्या परीने ते हं. करणार पण हे लाडक्या बहिणीमुळे धनुष्यबाणच धनुष्यबाण. बरं, ही काय म्हणा मावशी काय म्हणा? सक्सेसफुल होणार हो Successful होणार. काय सक्सेसफुल होणार? हं? निवडणूक निवडणूक सक्सेस होय. येणार हो निवडून मग? आमचा धनुष्यबाण धनुष्यबाण हो तिकडे हातात आता गावात सगळं फिरायला लागले तिकडं असं ना आमच्या पुरता आम्हाला आहे नका बस. तुमचा काही कमी पडालाय प्रचार नाही कमी पडतच आणि काय जरा नाही येणार कमी नाही. कसा पडणार हं? आणि प्रचाराची आम्हाला गरजच नाही आमचं मत ठाम आहे म्हटल्यानंतर गरज नाही आहे तिची. बर काय प्रचाराची गरज नाही एवढं प्रचार केलाय सगळा. प्रचार करायचीच गरज नाही आहे. काम एवढं आहे की प्रचाराची गरजच काय लागत काम नाही. केले उगाच काम केले काय सांगा बघू एखादं काय काम केले इथे गावात? भरपूर कामं केले सरांनी. पैसे मिळतात म्हणल्यावर. हं? होय रस्ते काय वगैरे मावशी काय झाली काय झाली ते? रस्त्याची कामं भरपूर झालेत आमच्या इथं. बर पाण्याची पाईपलाईन बर आणि ते कोणाच्या नळ माध्यमातून योजना. झाली आता? हा कोणी केल्या आमदार साहेबांच्या आमदार साहेबांनी होय. केल्या. मग आता आमदार साहेबांनी हे ते उमेदवार- पाठीचे आहेत ना यांच्या पाठीमाग मग आणि आमच्या गावाचा विकास चांगला होणार. आणि विकास हो होणार हो
मग आता मला सांगा, आता 9 तारखेला 7 तारखेला मतदान होणार हम्म. आणि 9 तारखेला निकाल लागणार आहे. आता निकाल सांगा बघू काय असणार आहे. धनुष्यबाण अहो सांगितलं हो धनुष्यबाण का हो? हे हात म्हणाले तो, हात नाही धनुष्यबाणच की 100% धनुष्यबाण. सांगायला इथं उभं नाही नाही राहिलं. नाही धनुष्यबाणच. धनुष्यबाण काय हो मावशी, काय होणार धनुष्यबाण आता या दोघी काय वेगळं सांगायला नाही. हा? काय वेगळं धनुष्यबाण. काय धनुष्यबाण काय हो? काय धनुष्यबाण 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 काय ह्या- धनुष्यबाण, तुमचं धनुष्यबाण वेगळं येणार. असणार. नाही, हे नाही, काय वेगळं नाही. मागे बदल होता तुम्ही, वेगळं असणार तुमचं नाही नाही काहीतरी. वेगळं काय नाही. वेगळं असणार आहे. धनुष्यबाण निवडून येणार पण इथनं पुढे चांगली प्रगती करून द्या आम्हासनी. करून देत हा होय म्हणजे केली पाहिजे सा बर नुसतंच निवडून द्यायचं नाही, हा प्रगती करून दावली प्रगती पाहिजे सा. करून द्यायची. पण आता तुमचं धनुष्यबाण जरा नौका आहे ते उमेदवार. असून दे जरा की नवीन नौका आहे, काय अनुभव नाही असते, त्यांना. अनुभव नाही असं होईल हाय हा? होय, अनुभव आहे पण आणि पलीकडचं जरा अनुभवी आहे. मग नाही. तुमचा टिकाव लागणार नाही वाटतंय. नाही, नाही. हा? नाही नाही एकच आहे. हा? नवीन असला निवडून येणार आणि तुम्ही आमची कामं करून दिली पैसा हा हाय पाठिंबा खंबीर आहे. काय म्हणाला तुम्ही नवीन आहेत म्हणाले ना आम्ही. उमेदवार नवीन जरी असला तरी आमदार पाठीचे आहेत नका. मग आमदार बाकी साहेब कोण लागते? उभारलेत निवडणुकीला. त्यांचा पाठिंबा आहे नका त्यांना. हा? त्यांचा पाठिंबा आहे नका त्यांना. मग काय बाजी मारतील का? हो मारणार हा? मारणार तर आता सांगा बघू एकदाच कोण आता बाजी मारणार ते मग बाणच की धनुष्यबाण. सांगा बघू. आमदारांनी शेवट कामं भरपूर केली तशी तुम्ही पण करून दाखवायला पाहिजे सा. बर नाहीतर आता परत 5 वर्षांनी यायचं नाही परत. वा, हा. आमची कामं करून द्यायला दाखवली पाहिजे सा. करतील का हो हे दोघं? हा, करणार की तुम्हाला निवडून आणल्यावर तुम्ही करणारच की काम आणि केली पाहिजेच आज. पण आता आणि निवडून येणारच धनुष्यबाण दिलेली करतील का असं वाटतंय काय? वाटणार की करणार की हा? करणार की. बरं मग आता निकाल सांगा बघू. 9 आता तारखेला निकाल काय कोण धनुष्यबाण धनुष्यबाण सांगा बघू मावशी आता. धनुष्यबाण हा? धनुष्यबाण सांगा हो आता शेवटचं. धनुष्यबाण हात असणार. धनुष्यबाण धनुष्यबाण हा? धनुष्यबाण धनुष्यबाण ते म्हणाले बाणाचं येणार म्हणतात. काय वारं कुणाचं आहे गावात? हो खरंच बांधच येणार. कसं काय? धनुष्यबाणच येणार कारण की त्यांची कामाची पद्धत आणि ते जे त्यांची विचारची सरणी आहे हा. ती बहुत चांगली आहे. बरं. आता जे काही उमेदवार दिले ते तगडा आहेत का हो? चांगला आहेत का? संपर्क आहे का त्या उमेदवारांचा, या बाणाच्या उमेदवारांचा? संपर्क म्हणजे आता नवीनच आहेत ना ते संपर्क होणारच. बरं म्हणजे नवीन आहे म्हणूनच म्हणतात आता त्यांचा काही जोर लागणार नाही म्हणतात. तसं काय संबंध नाही. हा? सगळी नवीनच असतात. बरं. जुनी कोण असतात जुनी असणारे आता पण बघताय तुम्ही त्यांचा काय अनुभव जरा जास्त आहे ह्यांच्यापेक्षा. अनुभवाचं आणि ह्याचं काय नसते कामाची आणि माणसांच्या संपर्कात राहणं हे महत्वाचं आहे. बरं मग ही संपर्कात आहेत का हो? आहेत ना आता आहेतच की बरं कधी संपर्कात येतात का आहे. गावात? हा येतात की बरं मग काय एकंदरीत गावात काय विकास झालाय का हो? विकास झालाय की काय झालाय विकास? तुझा अंतर्गत रस्ते व आपले गटर वगैरे पाईपलाईन नळ योजना हां भरपूर योजनाचा हे झाला. मग आता युवक आणि काय ठरलंय? मगाचा युवक जरा वेगळं सांगा. आता तुम्ही काय वेगळं काय सांगताय का बघूया जरा. काय काय ठरलंय त्या युवकांनी आता? पुन्हा युवकांनी निवडून आता युवकांनी ठरवलंय धनुष्यबाणच निवडून द्यायचं. द्यायचं. पण तिकडे हातात जरा प्रचार जोरात आहे. मग कसं काय टिकाव लागणार का हो? असू दे की प्रचार असला म्हणजे काय झालं हां प्रचार असणं वेगळं आणि आपण हे करणं मतदान कोणाला करतो किंवा धनुष्यबाणाला निवडून आणायचं हे प्रत्येकाचं वेगळी विचारसरणी असते. बरं आता तुमची विचारसरणी काय आहे आणि काय आम- युवकांची विचारसरणी आता? विचारसरणी म्हणजे युवकांची आता धनुष्यबाणच निवडून आणायचं. काय म्हणाले इकडे जरा बाणाचं जरा आहे म्हणाले. काय वाटते का हो बाणाचं आहे का? हो हो धनुष्यबाण निवडून येऊ शकतो. कसं काय उगाच आपलं ती म्हणतात म्हणून सांगायला काय? आपल्याकडे जे उमेदवार आहेत सारिका सुभाष पाटील हां येवडेकर हां त्यांचे जे पती असतील आपले सुभाष पाटील हां. यांचा जनसंपर्क आमदार साहेब निवडणुकीला उभारल्यापासून गेल्या टर्मपासून हां हां ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा म्हणजे कार्यकर्त्यांशी संपर्क आहे आणि तो चांगल्या पद्धतीने त्यांचा संपर्क असल्यामुळं कसं आहे त्यांच्याशी लोक जोडली गेलेली आहेत. बरं बरं त्यांचाही कार्य करण्याचं काम करण्याची पद्धत ही थोडीफार आमदारांसारखीच आहे आणि ते पण सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून म्हणजे दिवसरात्र कार्यकर्त्यांशी काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे. बरं सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेलं एक व्यक्तिमत्व असं आता हे आपल्याला पंचायत समितीला त्यांच्या माध्यमातून उभारलेलं आहे आणि त्यामुळे ते साहजिकच निवडून येणार. सांगायला लायसा. पण आता काय झालंय जिल्हा परिषदचा उमेदवार जरा नौका आहे आणि ती अनुभवी आहे. कसं आहे म्हणतो माहिती सर जिल्हा परिषदचा विचार करत असताना आपण पहिल्यांदा सरपंच की राशिवडेची बघितली पाहिजे. बरं 10 वर्षापूर्वी आबा हे राशिवडेसाठी नवीनच होते. बरं त्यावेळी पण विनय पाटलांना मात देऊन भैयास धुंदरेंना मात देऊन हम्म. अशा तगड्या उमेदवारांना मात देऊन 10,000 मतदारसंघात जे मतदान आहे हम्म. त्या मतदारसंघात त्यांच्यावरती मात देऊन बरं. पुन्हा आणि गेल्या टर्मला काय आले निवडून आबाच आले. बरं. म्हणजे काय उमेदवार तगडे आहेत पण त्यांची कामं कमी आहेत. नाव मोठं आणि लक्षण खोटं. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर आबा हे अशी व्यक्तिमत्व आहे की
साधं सिंपल आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिवस रात्र राबणारं आणि साधेपणा आपल्याला दिसणारा त्यांच्यातून. साधेपणा त्यांच्या अंगामध्ये दिसतो, पण कामामध्ये एक शिकलेला माणूस किंवा रस्ते कशा पद्धतीनं आणायची, गावचा विकास कसा करायचा, कामाचं नियोजन कसं करावं, हे त्यांच्यापाशी सगळी निवडणुकीत जरा नौका आहेत म्हणून जरा त्यांच्या बाजूने सा- त्याचा काय परिणाम होईल का हो? नाही. आबा नौके आहेत ना, मग आबा पण आबा ज्या पक्षातून उभा राहिले आहेत, आपले जे पालकमंत्री असतील प्रकाशरावजी आंबेडकर, बरं बरं यांचा जनसंपर्क, त्यांनी जो पक्ष निर्माण केलेला आहे राधानगरी तालुक्यामध्ये, हां. शिवसेना, हां. तो पक्ष खूप मोठा आहे ना. आता जर आपण पक्षांचा विचार केला, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, हे दोन्ही पक्ष बघत असताना जरासं कमकमत वाटतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस जरा शिवसेनेपुढं कमी वाटतं. त्याचं मूळ कारण काय माहिती आहे काय? शिवसेना ह्या पक्षाबरोबर युवा तरुण पिढी सगळ्यात जास्त आहे. बरं. म्हणजे युवा पिढी ही शिवसेनेला संघ आहे. आम्ही हिंदूंचा पक्ष कोणता असेल तर शिवसेना. बरं बाळासाहेब ठाकरेंचा विचार करणारा पक्ष कोणता असेल तर शिवसेना. बरं त्यामुळं कसं आहे, आता शिवसेनेसोबतच आम्हाला जावं लागणार. बरं आता सांगा मला, युवकांनी काय ठरवलायचा मग आता कोतेकरच्या सगळ्या युवकांनी? युवकांनी आता काय ठरवले की आता पहिल्यांदा बाबा 2017 पासून जिल्हा परिषद नाही, ही पहिल्यांदाच 2026ला जिल्हा परिषद लागली आहे. त्यामुळं राज्यात पण देशात BJP आणि शिवसेना आणि NDAचं सरकार आहे. महाराष्ट्रात पण शिंदे शिवसेना आणि फडणवीस साहेबांचं BJP यांचं सरकार आहे. तसं कोल्हापूर महानगरपालिकेत पण महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं आपल्या राधानगरी तालुक्यात, मी राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी मतदारसंघात म्हणत नाही, राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असू दे, बहुमतानी शिवसेना हीच आघाडीवरती राहणार आहे. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे कोतेगाव, या कोतेगावामध्ये आपण आलेलो होतो आणि या गावातील जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं काही प्रश्न विचारलेत. त्यांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. हे उमेदवार चांगले आहेत का, हे उमेदवार काम करतील का, किंवा विकासाची काही कामं झालेली आहेत काय, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.